तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज इयत्ता 4थी विषय गणित शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी हे बघणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय? आता आपण बेरजेचे आणि वजाबाकीचे उभ्या मांडणीमध्ये उदाहरणं बघितलेले आहे। म्हणजे बेरीज आणि वजाबाकी आपण उभ्या मांडणीमध्ये सोडलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर बेरीज आणि वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं सोडवायचे आहे। आता आपल्याला सर्वांना बेरीज येते, वजाबाकी येते, तर आता आपण शाब्दिक उदाहरणे सोडवूया। तर बघा, आता या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे। तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूरडाळ 345 रुपयांस आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 789 रुपयांस विकत घेतले, तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? आता आपण या ठिकाणी उदाहरण वाचलेलं आहे। उदाहरणामध्ये दिलेले काही महत्त्वाची माहिती ती आपल्याला समजून घ्यायची आहे। आता बघा, उमा काकूंनी काय काय खरेदी केलं? एक तर तूरडाळ खरेदी केली आणि दुसरं म्हणजे तांदूळ खरेदी केला। तूरडाळ किती खरेदी केली? 5 किलोग्रॅम तूरडाळ। आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? 5 किलोग्रॅम तूरडाळची किंमत आपल्याला लक्षात ठेवायची, ती किती आहे? 345 रुपये। त्यानंतर 20 किलोग्रॅम तांदूळ उमा काकूंनी खरेदी केलेला आहे आणि 20 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे? 789 रुपये। तर 789 रुपये। तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? आता या ठिकाणी बघा, एकूण हा शब्द आला म्हणजेच काय? तर उमा काकूंनी तूरडाळ आणि तांदूळाची मिळून किती खरेदी केली, म्हणजे किती रुपयांची खरेदी केली। आता यामध्ये दिलेली माहिती काय आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे। आता दिलेली माहिती काय आहे? तूरडाळ 5 किलोग्रॅम तूरडाळ, तूरडाळीची किंमत किती? 345 आणि 20 किलोग्रॅम तांदूळ, 20 किलोग्रॅम तांदूळची किंमत किती? 789 रुपये। तर बघा, आता या ठिकाणी आपण लिहून घेतलेले तूरडाळीची किंमत रुपये 345 आणि तांदळाची किंमत रुपये 789। आता या ठिकाणी आपल्याला विचारलं काय आहे? एकूण खरेदी विचारलेली आहे। तर मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे? एकूण खरेदी विचारलेली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। तर आपण 345 आणि 789 यांची बेरीज करून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करण्यासाठी काय करायचं आहे? बघा, 345 अधिक 789 यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची। आता 5 आणि 9 किती होतात? 14। तर या ठिकाणी आपण 4 लिहायचं आहे, हातचा आला 1। मग आता बघा, 4 आणि 8 ची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे। 4 आणि 8 12 होतात आणि एक हातचा 13, 13शी आपण या ठिकाणी 3 दिले, हातचा आला 1। मग आता या ठिकाणी 3 आणि 7 10, 10 आणि 1 हातचा 11। तर या ठिकाणी बघा किती आले बघा। मग आता या ठिकाणी एकूण खरेदी किती आलेली आहे? कोण वाचतं? हा, वाच। 1134 बरोबर। तर एकूण खरेदी किती आलेली आहे? 1134 बरोबर। म्हणजे काय? तर तूरडाळीची किंमत रुपये 345, तांदळाची किंमत रुपये 789 आणि एकूण खरेदी किती झाली आहे? 1134। आपण या ठिकाणी काय केलं? तूरडाळीची किंमत आणि तांदळाची किंमत यांची काय केली? आपण बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण खरेदी म्हणजेच काय? तर उमा काकूंनी किती रुपयांची खरेदी केली विचारलेले आहे। तर उमा काकूंनी 1134 रुपयांची खरेदी केलेली आहे। समजलं तुम्हाला? अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे आहे? शाब्दिक उदाहरणे सोडून घ्यायची आहे। आपण अजून एक उदाहरण बघणार आहोत। आता शाब्दिक उदाहरण सोडवत असताना काय करायचं? दिलेल्या उदाहरणामधली जी माहिती आहे ती समजून घ्यायची आहे। त्यानंतर आता या ठिकाणी एकूण खरेदी विचारलेली असल्यामुळे आपण त्याची बेरीज, पण तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी अजून एक उदाहरण घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अजून एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे। आता उदाहरण काय आहे बघा, एका रेफ्रिजरेटरची किंमत रुपये 13,750 व एका कपाटाची किंमत रुपये 8,999 आहे। तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागणार? आता या ठिकाणी काय आलंय? एकूण किती रुपये, बरोबर। मग एकूण रुपये विचारलेला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? तर आपल्याला 13,750 जी की रेफ्रिजरेटरची किंमत आहे आणि 8,999 जे की कपाटाची किंमत आहे यांची आपल्याला बेरीज करायची आहे। मग आपल्याला दिलेली माहिती काय आहे? तर ते पहिले समजून घ्या। रेफ्रिजरेटरची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि कपाटाची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली
तर रेफ्रिजरेटरची किंमत किती आहे 13,750 आणि कपाटाची किंमत किती आहे 8,999. आपल्याला यांची एकूण किंमत विचारलेली बरं, रेफ्रिजरेटर आणि कपाटाची मिळून एकूण रक्कम आपल्याला विचारलेली आहे किंवा एकूण किती पैसे द्यावे लागतील दुकानदाराला ते विचारलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बेरीज करावं लागेल. म्हणजे 13,750 आणि 8,999 यांची काय करावी लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल. तर आता आपण या दोघांची काय करूया बेरीज करूया. मग बघा या ठिकाणी 13,750 यांची आपल्याला बेरीज करायची आहे 8,999. आता बघा या ठिकाणी आता बघा 0 आणि 9 या ठिकाणी 9 जसे तसा येईल. 9 आणि 5 14 होतात. 4 आला हातचा आला 1. आता या ठिकाणी बघा 7 आणि 9 16 आणि 1 17. 17 7 हातचा आला 1. आता या ठिकाणी बघा 3 आणि 8 किती होतात 11. 11 आणि हातचा 1 12. 12 या ठिकाणी 2 हातचा आला 1. 1 आणि 1 2. म्हणजे एकूण रक्कम किती झाली किंवा एकूण दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील तर 22,749 रुपये दुकानदाराला द्यावे लागतील. बरोबर. म्हणजे एका रेफ्रिजरेटरची आपल्याला किंमत दिलेली होती 13,750. कपाटाची किंमत आपल्याला दिली होती 8,999 आणि दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील विचारलं होतं. तर दुकानदाराला 22,749 रुपये द्यावे लागतील. समजलं तुम्हाला. आपण सर्वप्रथम हे उदाहरण वाचून घेतलं, त्या उदाहरणामध्ये दिलेली माहिती समजून घेतली. जसं की रेफ्रिजरेटरची किंमत 13,750 रुपये आणि कपाटाची किंमत 8,999 रुपये आणि आपल्याला एकूण किती रुपये दुकानदाराला द्यावे लागेल हे विचारलं असल्यामुळे आपण काय केली यांची बेरीज केली. काय केली आपण यांची या ठिकाणी बेरीज केलेली आहे. समजलं तुम्हाला. आता या ठिकाणी मी एक उदाहरण तुम्हाला देतो, ते तुम्ही सोडवायचं. हे बघा विद्यार्थ्यांनो, आता मी या ठिकाणी तुम्हाला शाब्दिक उदाहरणे पैकी बेरजेचे 2 उदाहरणं शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी मी घेतले होते, ते तुम्हाला सोडून दाखवले होते. त्यानंतर एक उदाहरण तुम्हालाही दिलं होतं आणि ते तुम्ही सोडवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे शाब्दिक उदाहरणे मधली वजाबाकी या ठिकाणी बघायची आहे. तर आपण शाब्दिक उदाहरणे वजाबाकी या ठिकाणी समजून घेऊया. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. तर उदाहरण आपण सर्वप्रथम या ठिकाणी वाचून घेणार आहोत. एका शाळेतील ग्रंथालयात 1,473 पुस्तके मराठी भाषेतील आहेत व 586 पुस्तके हिंदी भाषेतील आहे. तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे, एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये मराठी भाषेतील पुस्तके किती आहेत 1,473. किती 1,473 पुस्तके मराठी भाषेतील आहे आणि 586 पुस्तके हे हिंदी भाषेतील आहेत. तर त्यांनी काय विचारलंय कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत. आता आपण बघा या ठिकाणी मराठी भाषेतील पुस्तके 1,473 आहेत. किती मराठी भाषेतील पुस्तके आणि हिंदी भाषेतील पुस्तके 586 आहे. म्हणजेच काय तर मराठी भाषेतील पुस्तके ही जास्त आहेत. पण किती जास्त आहेत तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल 1,473 आणि 586 यांची वजाबाकी करावी. उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण समजून घेतलेली आहे. आता उदाहरणामध्ये दिलेली माहिती काय आहे तर ते बघा. तर बघा आता दिलेली माहिती काय आहे मराठी भाषेतील पुस्तके किती आहे 1,473 आणि हिंदी भाषेतील पुस्तके किती आहे 586. म्हणजे काय तर मराठी भाषेतील पुस्तके जास्त आहे का कारण 586 पेक्षा 1,473 ही संख्या मोठी आहे. म्हणजेच काय तर मराठी भाषेतील पुस्तके जास्त आहेत. पण मराठी भाषेमधील पुस्तके हिंदी भाषेतील पुस्तकांपेक्षा किती जास्त आहे तर यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर सर्वप्रथम आपण यांची वजाबाकी करून घेऊया. बघा आता या ठिकाणी 1,473 वजा 586. आता या ठिकाणी वजाबाकी कशी करायची 3 मधून 6 वजा होतील का नाही. म्हणून आपण या ठिकाणून काय करायचा एक हातचा घ्यायचा आहे. मग या ठिकाणी 13 एकक होतील. मग 13 मधून आपल्याला काय करायचे 6 वजा करायचे. या ठिकाणी
7 राहतील। आता त्या ठिकाणी बघा एक दशक आपण इकडे दिल्यामुळे या ठिकाणी 6 दशक राहील। आता 6 मधून 8 वजा होतील का? नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इकडून एक हातचा घ्यायचा आहे। मग 16 मधून आपल्याला या ठिकाणी 8 वजा करायचे, या ठिकाणी 8 राहील आणि या ठिकाणी 3 राहिलेले असेल। मग 3 मधून पुन्हा 5 वजा होतील का? नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणाहून एक हातचा घ्यायचा आहे। 13 मधून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 5 वजा करायचे, तर या ठिकाणी 8 राहतील। तर काय या ठिकाणी बघा 1473 मधून 586 वजा केले म्हणजे 887। काय तर हिंदी भाषेत पेक्षा मराठी भाषेतील 887 पुस्तके जास्त आहेत। समजलं तुम्हाला हे उदाहरण? बघा आपण या ठिकाणी काय केलं, उदाहरण वाचून घेतलं, बरोबर, माहिती समजून घेतली। या ठिकाणी दिलेलं होतं मराठी भाषेतील पुस्तके 1473 आणि त्यानंतर हिंदी भाषेतील पुस्तके दिलेली होती 586। मग आता आपल्याला कोणत्या भाषेमधील पुस्तके जास्त आहेत, तर मराठी भाषेमधील पुस्तके, पण ती किती जास्त आहेत यासाठी आपल्याला 1400 मधून 586 वजा करावे लागलेत। मग आपण या ठिकाणी त्यांची वजाबाकी केली, वजाबाकी आलेली आहे 887, म्हणजे हिंदी भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी भाषेतील 887 पुस्तके जास्त आहे। समजलं तुम्हाला? हा, तर या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी सोडून घेणार आहोत। बघा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी दुसरे एक उदाहरण घेतलेले आहे। उदाहरण काय दिलेले आहे, दोन संख्यांची बेरीज 31426 आहे। काय तर दोन संख्या, त्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी दिली 31426, त्यापैकी एक संख्या दिलेली आहे 17548, बरोबर, संख्या काय आहे 17548, तर दुसरी संख्या कोणती? समजलं तुम्हाला? आता या ठिकाणी काय केलंय, दोन संख्यांची बेरीज, आपल्याला माहिती काय दिलेली आहे ती समजून घ्या। आता या ठिकाणी बघा माहिती दिली आहे, दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला। या ठिकाणी काय दिले, दोन संख्यांची बेरीज किती आहे, दोन संख्यांची बेरीज 31426, बघा या ठिकाणी 31426। आता त्यापैकी आपल्याला एक संख्या दिलेली आहे, बरोबर, कोणती संख्या दिलेली आहे, त्यापैकी एक संख्या दिलेली आहे, बरोबर, ज्या दोन संख्यांची बेरीज केली त्यापैकी एक संख्या दिलेली, ती संख्या काय आहे 17548। आता बघा या ठिकाणी ही काय आहे, दोन संख्यांची बेरीज आहे। बघा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 17548, बरोबर, आणि दुसरी संख्या आपल्याला विचारलेली आणि त्यांची बेरीज दिलेली आहे 31426। आता या ठिकाणी ही संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या संख्येमधून 17548 आपल्याला काय करावं लागतील, वजा करावं लागतील, बरोबर। 31426 मधून 17548 वजा केले म्हणजे आपल्याला विचारलेली संख्या मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी वजाबाकी करून घेऊया। तर या ठिकाणी आता आपण वजाबाकी करून घेणार आहोत। आता बघा या ठिकाणी 31426 यामधून आपल्याला वजा करायचे किती, 17548, बघा 17548 आपल्याला वजा करायचे। या ठिकाणी आपण सर्वजण मिळून वजाबाकी करणार आहोत। 6 मधून 8 वजा होतील का? नाही, म्हणून आपण या ठिकाणाहून एक हातचा घेतलेला आहे, म्हणजेच काय तर दशकाकून एक हातचा घेतलेला आहे। बघा या ठिकाणी किती झालेत 16, 16 मधून 8 गेल्यानंतर खाली राहतील 8, बरोबर। मग आता या ठिकाणी 1 राहिला, बरोबर। मग आता काय 1 मधून 4 वजा होतील का? नाही, म्हणून आपण या ठिकाणाहून एक हातचा घेतलेला आहे, बरोबर। म्हणजे आता आपल्याला 11 दशकामधून 4 दशक वजा करायचे आहेत। मग 11 मधून 4 दशक वजा केल्यानंतर इथे किती राहणार आहे, तर 7 राहणार आहेत। आता या ठिकाणून एक शतक आपण इकडं हातचा दिलेला असल्यामुळे या ठिकाणी 3 शतक राहिले। मग 3 मधून 5 शतक वजा होतील का, 3 शतकातून 5 शतक वजा होतील का? नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणाहून परत काय करायचं आहे, एक हातचा घ्यायचा आहे, इथं 0 राहील, बरोबर। मग आता 13 मधून आपल्याला 5 वजा करायचे, 13 मधून 5 वजा केल्यानंतर इथं 8 राहतील। आता 0 मधून 7 वजा होत नाही, म्हणून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी 10,000 कडून एक हातचा घेतला। मग 10 मधून या ठिकाणी 7 आपल्याला काय करायचे, वजा करायचे। मग 10 मधून 7 वजा केल्यानंतर खाली 3 राहणार आहे। या ठिकाणी 2 राहिले होते, 2 मधून 1 वजा केला, या ठिकाणी 1 राहील, म्हणजेच किती 13878। म्हणजे बघा
17,548 आणि 13,878 यांची बेरीज केल्यानंतर दोन संख्यांची बेरीज, त्यांची बेरीज किती येणार आहे? 31,426. म्हणजे तर ती दुसरी संख्या कोणती आहे बघा. दुसरी संख्या आपल्याला काय विचारलं? दुसरी संख्या विचारली आपल्याला, दुसरी संख्या विचारलेली आहे. दुसरी संख्या कोणती आहे? 13,878. समजलं तुम्हाला? समजलं का तुम्हाला? आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ते तुम्ही उदाहरण व्यवस्थित वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ते उदाहरण बेरजेचं आहे की वजाबाकीचं आहे. मी तुम्हाला पहिले वजाबाकीचं उदाहरण देतो, कारण आता आपण वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण शिकलो. तर तुम्ही सर्वांनी ते उदाहरण मला सोडून दाखवायचं आहे.